जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी चाकण औद्योगिक भागात सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत होता. मात्र दुपारनंतर अनेक मतदान केंद्रावर सोयीसुविधांचा अभाव, अपुऱ्या मतदान यंत्रणा आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटातील महाळुंगे गावात मोठ्या प्रमाणावर मतदार असताना देखील अवघी 3 मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे मतदान केंद्रावर प्रचंड ताण निर्माण झाला. यामुळे मतदारांना 2 ते 3 तास रांगेत उभे राहावे लागले. अनेक मतदार कंटाळून मतदान न करताच घरी परतल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान काही वेळ मतदान यंत्रणा बंद पडल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. यावेळी प्रशासनाकडून लाईट नसल्यामुळे मशीन बंद आहेत असे कारण देण्यात आल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. यामुळे आधीच रांगेत उभ्या असलेल्या मतदारांचा संताप वाढला. मतदानासाठी गर्दी झालेली आहे, पण इथे कसली सोयी सुविधा नसल्याचा जरा अभाव दिसून येतोय. त्यामुळे गर्दी काय कमी व्हायचं नाही. सकाळपासून महाळुंगे गावा येथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 2च बूथ असल्या कारणाने एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यासाठी पूर्वी 4 बूथ असायचे, तर व्यवस्थित लोक चाकण औद्योगिक भागातील खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, शेल पिंपळगाव येथील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या काही मतदान केंद्रावर पोलिसांकडून अरेरावी करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मतदानासाठी उत्साहात आलेल्या नागरिकांमध्ये दुपारनंतर निराशा पसरली. निवडणूक यंत्रणेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकांमध्ये अशा प्रकारच्या गैरव्यवस्थापनाचा फटका थेट मतदार सहभागावर बसत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान महाळुंगे गावाची एकूण मतदान संख्या 3,500च्या घरात आहे. इतक्या मोठ्या संख्येसाठी प्रशासनाने केवळ 3 मतदान यंत्रे उपलब्ध करून दिली होती. परिणामी यंत्रणेवर प्रचंड ताण आल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाळुंगेमध्ये दुपारच्या सुमारास काही काळ मतदान मशीन बंद पडल्यानं गोंधळात भर पडली. याबाबत विचारणा केली असता वीज नसल्यामुळे मशीन बंद आहे असे अजब कारण प्रशासनाकडून देण्यात आल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं. चाकण औद्योगिक भागातील असुविधांची मतदारांची तक्रार वगळता एकूणच मतदान मात्र शांततेत पार पडले.